अनुजी सत्यदेवानी अडकोजी विश्वा माझी कळस जेने. ज्ञानामृत ज्ञानेश्वरी प्रसाद या ग्रंथाचा आपण सद्गुरूंच्या लेखणीच्या द्वारा श्री संत परमहंस शंकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने क्रमशः अध्यायाचा आपण चिंतन करत आहोत. अध्याय क्रमांक 6. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः आत्मसंयमयोग. अध्याय 6. संजय धृतराष्ट्राला म्हणत आहेत की श्रीकृष्णाने योग रूपाचा जो मार्ग अर्जुनास उपदेशला तो ऐका. आधी श्री नारायणाने अर्जुनाला हे सहज ब्रह्मरसाचे भोजन घालण्याच्या संधीला तुम्ही आम्ही नेमके पाहुणे आलो काय म्हणावे. हे थोर दैव की तहानल्याने पाणी म्हणून तोंडाला लावावे ते रुची घेताच अमृत ठरावे. तसेच आज तुमच्या आमच्या संबंधी घडून आले आहे, कारण ब्रह्मज्ञान आज आपल्या मुठीतच सापडले आहे. तोच धृतराष्ट्र म्हणाला, संजय, या असल्या गोष्टी मी तुला विचारल्या नाहीत. या धृतराष्ट्राच्या बोलण्याने संजयाला त्याचे इंगित कळले की या राजाच्या डोक्यात मुलांचे वारे खेळत आहेत. हे लक्षात येऊन संजयाला हसू आले व तो मनात म्हणाला, या म्हाताऱ्याला पुत्रमोहाने आता चळ लागला नाही. नाहीतर वास्तविक पाहता ह्या वेळेचा कृष्ण अर्जुन संवाद किती हृदयगम्य आहे बरे. पण त्याचे हे मोह मोडाला काय, जो जन्मांध आहे त्याला कधीतरी उजाडते का, असे संजय मनात म्हणाला. पण उघड बोलला नाही, कारण त्या म्हाताऱ्याला राग येईल म्हणून संजय भ्याला. परंतु तो कृष्ण अर्जुनाचा संवाद आपल्याला ऐकण्यास सापडला म्हणून तो संजय आपल्या मनात मात्र फार आनंदित झाला होता. आणि मनाला व्यापून टाकणाऱ्या त्या आनंदाने त्याच्या अंतःकरणाला स्फुरण चढून त्यांच्याकडून त्या संवाद प्रसंगाचे कथन मोठ्या आदराने घडून आले आहे. तो गीता ग्रंथातील 6वा अध्याय म्हणजे जसे क्षीरसागराचे मंथन केल्यावर शेवटी सर्व रत्नाचे सार म्हणून अमृत लाभले, तसे जे गीतातील तत्वज्ञानाचे सार किंवा विवेक सागराचे पहिले तीर किंवा सर्व योग संपत्तीचा उघड खजिना आणि जेथे आदिमाया स्तब्ध बसते, जेथे वेदाची भाषा खुंटते आणि जिथून या गीतारूपी वेलीच्या मंडपाला पाने फुटतात, तोच हा 6वा अध्याय होय. तशात हा आता मी साहित्याचा उजाळ देऊन सांगतो तो आपण चित्त देऊन श्रवण करावा. मी मराठी शब्द योजित आहेत, परंतु ते असे रसपूर्ण वेचन योजीन की ते गोडपणात प्रत्यक्ष अमृतालाही सहजासहजी हरवतील. या शब्दाच्या कोमल गुणाशी तुलना केली असता गायनातील सुरांची कोमलता किती ठरेल, त्याच्या मोहक गुणापुढे सुगंधाची महती फिकी पडेल. त्याच्या रसाळपणाची थोरवी तर अशी आहे की कानांना ही जीवा फुटतील आणि इंद्रियात कलहच माचू राहील. स्वभावतः शब्द हा श्रवण इंद्रियाचाच विषय आहे, पण जीभ म्हणते या शब्दातील रस हा माझा विषय आहे. घ्राणेंद्रियाचा गंध हा विषय आहे, पण हे मराठी बोल आपल्या सुगंध गुणाने घ्राणालाही विषय होतील. आणखी नवलाची गोष्ट ही आहे की उच्चारलेल्या ओवीची धाटणी पाहून डोळ्याचे असे समाधान होईल की ते हे लावण्याची खानच उघडली आहे असे उद्गार काढतील. आणि जेव्हा संबंध वाक्य रचले जाईल तेव्हा वाचकांचे मन बाहेर धावू येऊ लागेल. हेतू हा आहे की या शब्दांना दोन्ही हातांनी गळामिटी घालावी. अशा रीतीने सर्व इंद्रिये आपापल्या वृत्तीनुसार या शब्दावर झडप घालतील, पण हे शब्द सर्वांचे समभावाने समजूत करतील. जसा एकटा सूर्य जगाला चेतना आणतो तसे या शब्दाचे व्यापकपण फार विलक्षण आहे. यांच्या भावार्थाचा जे विचार करतील त्यांना हे शब्द नव्हे तर चिंतामणी आपल्याला आज लाभला आहे असे वाटेल. पण आता हे पुरे झाले. या मराठी शब्दाच्या ताटात ब्रह्मरस वाढून मी हे निष्काम साधूजनांना ग्रंथरूपी भोजन घालीत आहे. कधीही मंद न होणारे जी आत्मज्ञानाची ज्योत ती समयी ठेवली आहे, त्या उजेडात जो इंद्रियांना नकळत जेवू शकतो त्यालाच हे भोजन घडणार आहे. येथे वाचकाने श्रवण इंद्रियाचाही आश्रय सोडून हे केवळ मनाच्या बळानेच ग्रहण करावे. शब्दांचे दिखाऊ कवच सोलून काढून गाभ्यातील ब्रह्मभावाशी एकरूप व्हावे आणि मग अनायासेने अखंड सुखाने सुखावून जावे.
असा जर श्रोत्यांच्या अंगी नाजूकपणा येईल तर श्रवणाचे सार्थक होईल, नाहीतर हे निरूपण म्हणजे बहिऱ्या मुक्याचा संवाद म्हणावे लागेल. परंतु हे व्याख्यान आता आटोपते घ्यावे, कारण माझा वाचकांना इतके हडसवून खडसवून बजावण्याचे कारण नाही का की येथील सर्व वाचक निष्काम असल्यामुळे या श्रवणाचे स्वाभाविकच अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीवरून संसार सुखही ओवाळून टाकले आहेत, त्या वाचून इतरांना या विषयाची गोडी कळणार नाही. जसा कावळ्यांना चंद्र ओळखता येत नाही, तसाच प्राकृतजनांना हा ग्रंथ कळणार नाही. आणि जसे चकोर चंद्रकिरणाचे सेवन करू शकतात, त्याचप्रमाणे केवळ ज्ञानी जनांनाच या कथेत ठाव लाभेल. अज्ञजनांचा गाव निराळा आहे ह्या कथेत नाही, म्हणून मी याविषयी काही बोलावे असे नाही, परंतु सहज प्रसंगाने हे 4 शब्द बोलतो. याबद्दल साधू श्रोत्यांनी राग मानू नये. आता श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते कथन करेन. ते श्रीकृष्णाचे भाषण बुद्धीलाही समजण्याला कठीण, मग ते शब्दात गोवणे बहुतेक अशक्यच आहेत. परंतु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेच्या बळावर ते ज्ञान समजेल. जे दृष्टीत पडत नाही ते दृष्टी वाचून दिसते, मात्र अतिंद्रिय ज्ञानाचे बल गाठीस असले पाहिजे. असे पहा, जे सोने किमगारालाही लाभत नाही ते दैवयोगाने परीस हाती आला म्हणजे लोखंडातच सापडते. त्याचप्रमाणे सद्गुरु कृपेचा लाभ झाला तर आपल्याला असाध्य असे काय राहणार आहे. म्हणून ती अमर्याद तत्व ही त्याला कळविता येते असे ज्ञानदेव म्हणतात. यामुळेच मी ते निरूपण करेल. निराकार तत्वाला हे साकार आणेल आणि इंद्रियाच्या दृश्य बाहेरची वस्तू ही इंद्रियाकडूनच अनुभवास आणून दाखवेन. आता यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुणांचे वैभव अंगी वसत असल्यामुळे ज्यांना भगवंत म्हणतात आणि वासना संगहीनाचे जे निरंतराचे सोबती आहेत ते श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. पार्था, आता नीट लक्ष देऊन ऐक. योगी आणि संन्यासी एकच होत. तू कदाचित त्यांना निराळे मानशील, पण जर विचार केला तर ते ऐकच असा निर्णय सांगतो. या नामभेदाची भुलावण दूर केली तर योग तो संन्यास ठरतो. आणि ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर या दोहीमध्ये मुळीच अंतर आढळत नाही. जसे भिन्न भिन्न भावाने आपण एकाच पुरुषाला संबंधतो, किंवा जसे 2 निरनिराळ्या मार्गाने एकाच स्थळी जाता येते, किंवा स्वभावतः एकरूप असलेले उदक जसे निरनिराळ्या भांड्यात भरावे पण ती एकरूप असते, तसेच योग आणि संन्यासाचे भिन्नत्व केवळ दिखाऊ आहे, खरे नाही. अर्जुना, जगात बहुमान्य तत्व असे आहे की जो कर्म आचरूनही कर्मफलाचा संग ठेवित नाही, तोच योगी समजावा. अशी ही पृथ्वी वृक्षाधिक निर्माण करते, परंतु त्यापासून निपजणाऱ्या फलधान्याची इच्छा धरीत नाही. त्याचप्रमाणे जो परब्रह्माच्या व्यापकतेचा आश्रय करून आपल्या स्वाभाविक स्थितीस अनुरूप असे ज्यावेळी जे करणे प्राप्त होते ते उचित कर्तव्य त्यावेळी करतो. परंतु ज्या देहबुद्धीचा अहंकार नसतो आणि जो आपल्या मनालाही फलाच्या आसक्तीला स्पर्श करू देत नाहीत, असा जो पुरुष तोच संन्यासी समजावा. आणि तोच खरा निसंशय श्रेष्ठ योगी होय. योगयुक्ती न साधल्यामुळे जो स्वाभाविक व नैमित्तिक कर्म बंधनकारक म्हणून सोडतो, तो लागोलाग दुसरीच कर्मे आपल्या पाठीशी लावून घेतो. जसा अंगाला लावलेला एक लेप धुवून पुसून टाकावा आणि मग स्वतः दुसरा एखादा नवा लेप अंगाला लावावा, तसाच हा प्रकार आग्रहाच्या तंत्राने या वागणाऱ्याचे होऊन त्याची व्यर्थ कुचंबना मात्र घडते. अरे, गृहस्थ आश्रमाचा भार हा आधी स्वभावता शिरावर चढला आहे. मग तो भार नीटपणे न वाहता घाईघाईने संन्यासाचे नवेच ओझे घेऊन भर का घालावी. या कारणास्तव अग्निहोत्रादी नित्य श्रोत्र स्मार्थ कर्मे न सोडता आणि आचार मर्यादा न ओलांडता हा कर्ममार्ग स्वभावताच आत्मसुख देणार आहे. अर्जुना, संन्यासी तोच योगी अशी संन्यासी योगाच्या अभेदाची विजय पताका अनेक शास्त्राने फडकवलेली आहे. जेथे संकल्प विकल्पाचे सूत्र सोडून दिल्यामुळे तुटून जाते, तेथेच कर्मयोगाचे सार हाती येते, असे या शास्त्रकारांनी आपल्या अनुभवाने निश्चित केले आहे. आता अर्जुना, या कर्मयोगरूपी पर्वताचा माथा जर पाहायचा असेल तर ही कर्ममार्गाच्या पायरीची वाट मुळीच सोडता कामा नाही. या पायऱ्यांनी प्रथमतः यमनियमरूपी तळ लागतो, नंतर योग साधण्याच्या पाऊल वाटाने प्राणायामाच्या कड्यावरून चढून यावे, मग प्रत्याहाराचा तुटलेला अर्धकडा लागतो, तेथे बुद्धीचेही पाऊल ठरत नाही, इतका तो निसर्ड आहे. याच ठिकाणी हट्टयोगाच्या योगाच्याही प्रतिज्ञा लटपटून त्यांचा कडिलोट होतो. परंतु
सवयीने व निश्चयी वृत्तीने या प्रत्याहाराच्या अधांतरी मार्गातही हळूहळू वैराग्याची नक्की लागू पडते. अशा रीतीने वाऱ्याच्या पठारावरून धारण्याच्या आयस्पेस प्रांतात पोचावे, पुढे हाच प्रांत आक्रमित ध्यानाचे टोक लागेपर्यंत जावे. म्हणजे मग ही वाट तेथे संपते व प्रवृत्तीची हाव नाहीशी होते. कारण येथे साध्य आणि साधन यांची गळामिटी पडून ती एकरूप होतात. जेथे पुढे पाऊल टाकण्याची गोष्टच नाहीशी होते आणि मागची ही आठवण उरत नाहीत, अशा योग समाधीच्या नितळ भूमिकेवर तो योगी पुरुष अत्यंत उच्च अवस्थेला पोचतो. त्याच्या लक्षणाचा निर्णय सांगतो तो श्रवण कर. ज्याच्या इंद्रियाच्या घरी विषयाची ये जा बंद होते आणि जो आत्मज्ञानाच्या खोलीत सुखाने आत्मानंदात निजलेला असतो, ज्याच्या मनाला सुखदुःखाच्या अंगचट्टीत जाऊन झगडण्याचा चेव येत नाही आणि इंद्रिय विषय जवळ आले असताही हे कोण याची आठवणही नसते, इंद्रिय कर्माचरणाच्या मार्गाला लावू नये, ज्याच्या अंतकरणात कर्मफळाविषयी यत्किंचितही आसक्ती असत नाही, देहधारणेपुरता जागा राहून जो आत्मभावनेत गुंतलेला असतो तोच योगारूढ पुरुष असे निसंशय समजावे. या ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, हे श्रवण करून मला फार नवल वाटत आहे. अशा पुरुषासारखी योग्यता कशी प्राप्त होईल ते मला सांग बरे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, अर्जुना, तुझे बोलणे मोठ्या नवलाचे आहे. अरे, या अद्वैत अवस्थेत कोणी कोणाला आणि काय देणे शक्य आहे. जेव्हा भ्रांतीच्या अंतरणावरून पुरुषाला कठीण मायेची तंत्री लागते तेव्हा त्याला जन्म मरणाची स्वप्ने पडू लागतात. पण पुढे जेव्हा तो अकस्मात जागा होतो तेव्हा त्याला तो सर्व स्वप्नविषय खोटा ठरतो. पण पहिल्या भ्रांतीप्रमाणे तो आत्मबोध हे त्याच्या स्वतःच्या ठाई असतो. विचारपूर्वक आपण अहंभाव सोडावा आणि सद्ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केले असे सहजच होते. नाहीतर स्वतःला कोशात गुंडाळून टाकणाऱ्या कोशकिड्याप्रमाणे जो शरीराच्या सौंदर्याला भुलून त्याचाच आपला कोंडमारा करून घेतो, तो पुरुष स्वतःच वैरी ठरतो. प्राप्तीची संधी आली असता कपाळ करंट्याला आंधळेपणाचे डोळे सुचतात आणि पुढे ठेवा उघडला असता आपले देखणे डोळे झाकून तो ठेवा ओलांडून जातो. कोणा एकाला भ्रम होतो आणि तो बडबड सुटतो की अरे, हा मी नव्हे, मी सापडलो आहे, मला कोणी चोरून नेले आहे, असा भलताच छंद तो घेऊन बसतो. खरे पाहिले तर जीव ब्रह्म आहे, पण काय करावे त्याची बुद्धी या दिशेला वळतच नाही. अरे, स्वप्नात बसलेल्या शास्त्रांच्या घावाने कोणी खरोखर मरतो काय. पण या पुरुषाची स्थिती नळीवरील पोपटाप्रमाणे होते. पोपट नळीवर बसतो आणि त्याच्याच वजनाची नळी फिरू लागते. वास्तविक नळीने उलटी गिरकी घेतात त्या पोपटाने ओढून जावे, पण त्याच्या मनात भीतीचे वारे भरते. उगाच मान मुरडतो, छाती आखडतो आणि चोचीत नळी घट्ट धरून राहतो. मी आता खरोखर बांधला गेलो आहे या खोट्याच कल्पनेच्या खोड्यात तो असा अडकतो की आपल्याला पायाचा मोकळा चवडा तो त्या नळीस अधिकाधिक धरतो. असा काही कारण नसता तो बांधला गेला, त्याला काय दुसऱ्याने जकळले म्हणावायचे. पण अशा भ्रमात तो एकदा गुंतला की जरी त्याला अर्धा कापला तरी त्या नळीला सोडणार नाहीत. म्हणून हे संकल्प विकल्प ज्याने वाढविले तो स्वतःचा वैरी होतो. पण या वेगळ्या ज्या पुरुषाने मी आत्मा आहे या बोधाचा अनुभव घेऊन या नुसत्यात खोट्याच्या भ्रामक गोष्टीचा अंगीकार केला नाही, तो श्रेष्ठ आत्मज्ञानी असे मी म्हणतो. ज्याने आपले मन जिंकले आहे आणि ज्याच्या सर्व इच्छा शांत झाल्या आहेत, अशा त्या पुरुषाला परमात्मा आपल्या स्वतःपासून काही वेगळा व दूर आहे असे वाटत नाही. हिनकस भेसळ नाहीची झाली म्हणजे जसे निर्दोष सोने विस्तार पुरा करून आता ही मूळ कथाच सांगतो बाकी राहते, तसे संकल्पही नाहीसे झाले म्हणजे जीवच परमात्मा होऊन राहतो. जसा घट नाहीसा झाला की घटातील आकाशाला अवकाशात मिळून जाण्याचा स्थानांतर करावे लागत नाही, तसा ज्याचा खोटा देहभाव समूळ गिळून गेला त्याला परमात्मा स्वरूप होण्याला दुसरे काहीच करावे लागत नाही, कारण तो मूळचाच परमात्म्याशी ओतप्रोत भरलेला आहे. मग अशा पुरुषाच्याही ठिकाणी शीतोष्णातील सुखदुःखाचा विचार मानापमानाची भाषाही संभवत नाही. अरे, ज्या वाटेला सूर्य जातो तेथे सर्व प्रकाशमानच होते, तसेच अशा पुरुषाला जे काही भेटते ते परमात्मा स्वरूपच भासते. जसा ढगापासून पडणाऱ्या पाण्याच्या धारा समुद्राला कधीही बोचत नाहीत, तसाच हा योगी श्रेष्ठाला शुभाशुभ गोष्टी आत्मस्वरूपच झाल्यामुळे कधीही क्लेशकारच होत नाही. या संसाराविषयक भावनेचा विचार करून ती भावना माईक आहे असे निश्चित झाले म्हणजे
जो जो खोल पहावे तो तो ज्ञान स्वतःचे आत्मस्वरूप होते. असे घडून आले की दुःखपणा हरपल्या कारणाने हे आत्मस्वरूपाचे तत्व व्यापक आहे की सलकाला ठिकाणी मर्यादित आहे. हा उहापो आपोआप जगाच्या जागीच जिरतो. अशा प्रकारे ज्याने इंद्रियावर जय मिळवला तो शरीर धारण करत असतानाच परब्रह्माच्या तोडीला येऊन पोचतो. तोच खरा जितेंद्रिय, त्यालाच योगी म्हणावे. कारण की ज्याला कधीही लहान थोर हा भेदभाव स्पर्श करीत नाही, जो मेरू एवढा सोन्याच्या डोंगर आणि लहानसे मातीचे ढेकूळ हे दोन्ही सारखेच समजतो, पृथ्वीच्या मोलाची अपार किमतीची तेजस्वी रत्नेही तो दगडासारखी मना इतकाच निरीच्छी व समबुद्धी होऊन राहतो. मग अशा पुरुषाच्या ठिकाणी स्नेही व शत्रू, परका व परिचित अशा प्रकारच्या भेदभावाची विचित्र कल्पना करावी तरी कशी? त्याच्या आत्मस्वरूप दृष्टीला कोण कोणाचा शत्रू, मीच हे सर्व विश्व आहे असे निश्चित ज्ञान याला झालेले असते. मग त्याच्या दृष्टीत हे अधम उत्तम असे वाटणार कुठून? अरे, परिसाचीच जर कसोटी केली तर तिच्यावर सोन्याचे निरनिराळे कस लागतील का? जे जे त्या कसोटीवर घासावे ते सोनेच होऊन जाणार. त्याचप्रमाणे ज्याच्या निर्मळ बुद्धीचा समत्वाचा असा गुण येतो की त्याला सर्व सावर जंगम विश्व एक आत्मस्वरूपात दिसते. हे विश्वरूपी अलंकार जरी निरनिराळ्या आकाराचे व घडणीचे भासले तरी ते सर्व एकच निर्मळ ब्रह्मस्वरूप सोन्याचेच बनलेले आहे, हे तो जाणतो. हे जे उत्तम प्रकारचे ज्ञान ते ज्याला पूर्णपणे प्राप्त झाले तो बाहेरच्या दिखाऊ आकार रूपाने चमकत फसत नाही. वस्त्राचा खोल विचार केला म्हणजे हा सर्व तंतूचाच पसारा आहे असे कळते. त्याचप्रमाणे तो या विश्वात एका परब्रह्म वाचून दुसरे काहीच नाही असा निश्चय करून पाहतो. अशा प्रकारचा अनुभव ज्याला आला तो समबुद्धी होय. समबुद्धी पण याहून काही वेगळे आहे असे नाही. ज्याला पवित्र वस्तूचा किंवा तीर्थांचा राजा म्हणतात त्याचे दर्शन झाले असता पूज्य बुद्धी उत्पन्न होते. त्याच्या संगतीने मोहग्रस्तेही आत्मबुद्धी होतो. त्याच्या शब्दाने धार्मिकतेचे जीवन होते. त्या दृष्टीत अष्टमहासिद्धी जन्म घेतात. सर्व सुखे इत्यादी ज्याला केवळ खेळणे होतात त्याचे सहज नुसते स्मरण झाले तरी सुद्धा त्या स्मरणानेच तो स्मरणकर्त्याला आपल्यासारखा करतो. इतकेच नव्हे तर त्याची स्तुती केल्याने मोठे कल्याण होते. ज्याच्या ज्ञान सूर्याचा कधी अस्त घडत नाही असा अद्वैत भावाचा दिवस ज्याला उजळला तो पुरुष आत्मस्वरूपास तोच ओतप्रत भरला असल्यामुळे तो सहजच अपरिग्रही होतो. अशा रीतीने श्रीकृष्णाने सिद्ध पुरुषांचा गौरव आपल्या स्वतःपेक्षा अधिक केला आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जो योगी ज्ञानीजनांना केवळ मुकुटमणी किंबहुना जो ज्ञानीजनांच्या दृष्टीचा प्रत्यक्ष प्रकाश, ज्या समर्थाच्या संकल्पानेच हे विश्व घडले जाते, ओंकाराच्या पेटीत विणलेले शब्द ब्रह्मरूप उत्कृष्ट वस्त्र ज्याला यशाच्या वेढण्याला अपुरे होते, ज्याला अंगाच्या तेजाने सूर्यचंद्राचे व्यापार चालतात आणि म्हणून हे सूर्यचंद्राच्या प्रकाशात वावरणारे जग त्याच्या तेजाला आधाराशिवाय आहे काय? इतकेच नव्हे तर अर्जुना, ज्या योगाच्या नुसत्या नावाचाच विचार केला तर त्याच्या मोठेपणापुढे हे अपाट आकाशही थिटे दिसते. त्याचे गुण तर कसे ग्रहण करू शकतील? तेव्हा आता हे वर्णन पुरे. खरोखर पाहिले तर किती लक्षणे सांगायची आणि हे मी लक्षणे या निमित्ताने का सांगितली हेच मला समजत नाही. अर्जुना, जो द्वैताचा ठावत निश्चयच पुसून टाकतो ती ब्रह्मविद्या जर मी स्वच्छ उघडी केली तर मग अर्जुन माझा लाडका आहे या कल्पनेत जो मधुर रस आहे तो नाही का नासून जाणार? म्हणून हे खऱ्या अद्वैताचे बोलणे नाही तर यात थोडासा आड पडदा आहे. हेतू हा आहे की हे तुझ्या स्नेहाचे सुख भोगवायला मन जरासे वेगळेपणा राहावे. अहम ब्रह्मास्मी या भावनेत गुरपटून मोक्षसुखाच्या लाभासाठी जिंक जिंक करतात. त्याची दृष्टी मात्र त्याच्या माझ्या प्रेमाला लागली नाही म्हणजे पुरे. श्रीकृष्णाने मनात विचार केला की अद्वैत प्रतिपादन ऐकून जर या अर्जुनाचा अहमभाव नष्ट झाला आणि जर माझ्या स्वरूपाचा समरून गेला तर मग मी हे एकट्यानेच काय करावे? मग ज्याला पाहून मनाची शांती व्हावी किंवा ज्याच्याबरोबर मोकळ्या मनाने तोंडभरून बोलावे किंवा ज्याला प्रेमभराने बळकट गळामिटी मारावी असे मला कोण उरणार? जर अर्जुन माझ्या स्वरूपी मिसळून लीन होऊन गेला तर मग अंतःकरणाला भरून ओतू जाणारी एखादी मनातील चांगली गोष्ट कोणाजवळ बोलावी बरे? अशा भावनेने आतुर झालेल्या भगवान श्रीकृष्णाने अद्वैतामध्ये द्वैताच्या उपदेशाचे निमित्त करून अर्जुनाचे मन आपल्या मनाकडे ओढून घेतले. श्रोत्यांच्या कानाला कदाचित हे वर्णन जरा अवघड लागेल, परंतु अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाच्या सुखाची प्रत्यक्ष ओतीव मूर्तीच होती हे लक्षात ठेवावे.
इतकेच काय, पण ज्याप्रमाणे म्हातारपणी एखाद्या वांजेला एकच मूल व्हावे म्हणजे ती पुत्रप्रेमाची पुतळी जशी नाचू लागते, तशीच अवस्था या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाची झाली आहे. श्रीकृष्णाच्या या अर्जुनविषयक प्रेमाचा अतिरेक जर दिसला नसता तर त्याने असे वर्णन झाले नसते. पण हे केवढे आश्चर्य पहा, केवढा अद्वैताचा उपदेश, केवढी समरंगणावरील हाणामारी, आणि तेथे आपल्या समक्ष प्रेमाचे बाहुले नाचत आहेत. आणि खरे पाहिले तर आवड आणि लाज, व्यसन आणि तिटकारा, पिसाट आणि शुद्धी या जोड्या एकत्र कशा आढळणार? आवड म्हटले की लाज सुटली, व्यसन म्हटले की तिटकारा लोपला, आणि पिसाट म्हटले की शुद्धी संपलीच. म्हणून सांगण्याचा भाव हाच आहे की अर्जुन हे भगवंताच्या मैत्रीचे आश्रयस्थान किंवा सुखाने फुललेल्या श्रीकृष्णाच्या अंतरंगाचा आरसाच होता. अशा प्रकारे अर्जुनाची पुण्य फारच थोर व पवित्र होती. म्हणूनच श्रीकृष्णाच्या कृपेने तो भक्तिबीज ग्रहण करण्यास सुपिक्षितप्रमाणे पात्र झाला. किंवा नवविधा भक्तीतील शेवटची जी आत्मनिवेदन भक्ती, तिच्या पायथ्याशीच असणारी जी 8वी सख्य भक्ती, त्या भक्तीचे अर्जुन हा आधी देवताच समजावा. जवळच प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वामी असतात, त्यांचे वर्णन न करता त्याचा दास जो अर्जुन त्याचेच गुण गात सुटावे इतका अर्जुन श्रीकृष्णाचा लाडका होता. असो, जी एकनिष्ठ प्रेमाने पतीची सेवा करते आणि पतीचा नेहमी बहुमान ठेवते, त्या पतिव्रतेची पतीपेक्षा अधिक वाखाणणी होत नाही का? त्याचप्रमाणे अर्जुनाची विशेष स्तुती करावी असे माझ्या जीवाला वाटेल का? की साऱ्या त्रिभुवनाची पुण्य त्याचे एकट्याचेच अंगी होते. कारण या अर्जुनाच्या प्रेमाला वश होऊन त्या श्रीकृष्ण परमात्म्याला अमृत असताही साकार व्हावे लागते. आणि त्या पूर्ण कामालाही उत्कंठेचा झांझरा वेध लागला. या ऐकून श्रोते म्हणाले, केवढे आमचे सुदैव! या शब्दात काय विलक्षण शोभा साठवली आहे! ही भाषेची गोडी जणू काय गायनाच्या सप्तस्वरावर मात करून आलेली आहे. अहो, काय ही नवलाची गोष्ट! ही भाषा सामान्य प्राकृताची असणे शक्य नाही. या भाषेला साधी मराठी भाषा म्हणावे तर ती साहित्य कलेतील नाना प्रकारचे अलंकार, रसाच्या रंगाचे जाळे अद्वैत प्रतिपादन कसे उठवावे पसरीत आहेत पहा. या मराठी भाषेतही ज्ञानाचे चांदणे कसे पिठासारखे पडले आहे आणि गूढ भावार्थाची शितलाई सर्वत्र सारखी पसरलेली आहे. म्हणूनच हिच्या प्रकाशाने गीतेचे श्लोक चंद्र विकासी कमलाप्रमाणे आपोआपच विकास पावत आहेत. या सुंदर बोलण्याच्या मनाच्या उत्कंठेला विलक्षण भरती येऊन निष्काम वाचकही डोलू लागले आणि अंतरीच्या आनंदाने सर्वांना व ऐकणाऱ्यांना समाधान वाटले. ही स्थिती पाहून ज्ञानदेव म्हणाले, बापो हो, सावधान व्हा. श्रीकृष्णाचा प्रसाद प्रकाशाने पांडवाच्या कुळात नवलाचे प्रभात उजळले आहे, या शंका नाही. या श्रीकृष्णाच्या देवकीने उदरी वाढविले, यशोदेने खास्ता खाऊन त्याचे लालन पालन केले, पण अखेर ते या पांडवांच्या उपयोगाला आले. याच कारणास्तव या अर्जुनाच्या पुण्याईने बळ अपार होते व श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याकरता त्याला त्यांची दीर्घकाळ सेवा करावी लागली नाही, की योग्य संधीची वाट पाहून प्रसादाची याचना करावी लागली नाही. परंतु हा विस्तार पुरा करून आता ही मूळ कथाच तोरेने सांगतो. श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून अर्जुन लढीवाळपणानेच म्हणाला, देवा, तुम्ही कथन केलेली संतांची लक्षणे माझ्या अंगी काही दिसून येत नाहीत. खरे पाहिले असता या लक्षणाचा सारांश आपल्या अंगी आणणाऱ्या माझ्याजवळ पुरेशी योग्यता नाही. परंतु तुमच्या उपदेशाने ही लक्षणे साधण्या इतका मी मोठा व समर्थ होईन. तेव्हा तुम्ही जर मनात आणले तर मी निश्चय ब्रह्मच होईन. तुम्ही मला जे काही करण्याचे सांगितले ते मी संक्षेपाने करीन. अहो, तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली हे न समजताही मी तिला इतके नावाजावे तर ही योग्यता ज्याच्या अंगी असेल त्याच्या सुखास पारावरच राहणार नाही. तेव्हा या सिद्ध पुरुषांच्या स्थितीला मी स्वतःच पोचावे इतके कार्य हे सद्गुरू आपण कराच की. बरे तर तुझ्या इच्छेप्रमाणे करतो असे श्रीकृष्ण किंचित हसून म्हणाले, अहो, जोपर्यंत संतोषाची जोड लाभली नाही तोपर्यंत सुख कसे मिळेल? ही काळजी मनाला लागून आहे, पण त्या संतोषाचा एकदा लाभ झाला म्हणजे इच्छेचे अपुरेपण कोठेही उरत नाही. तसाच ज्याने परमात्म्याची सेवा केली आहे तो सहजच ब्रह्मस्वरूपाला पावतो. पण अर्जुनाच्या सुदैवाला कसा ओथंबून फलभाव आला आहे तो पहा. अहो, जो हजारो जन्म घेतले तरी इंद्रादिकांनाही भेटणे कठीण तोच परमेश्वर अर्जुनाला किती वश झाला ते शब्दाने वर्णिता येत नाही. मग मला ब्रह्म व्हायला पाहिजे असे जे अर्जुन म्हणाला ते सर्व श्रीकृष्णाने नीट ऐकून घेतले. तेव्हा श्रीकृष्णाने मनात असा विचार केला की बुद्धीच्या पोटात वैराग्याच्या गर्भसंभव झाल्यामुळे याला ब्रह्मस्थितीचे डोहाळे लावू लागले आहेत. पण हा वैराग्य गर्भ अजून अपुऱ्या दिवसाचा आहे, तरी या वैराग्य वसंताच्या बहराने अहम ब्रह्मरूप या मनोभावनेच्या मोहराने डवरून अगदी ओथंबला आहे.
म्हणून ब्रह्मप्राप्तीचे फळ निपजणाऱ्याला आता याला फारसा वेळ लागणार नाही, इतका हा विरक्त झाला आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाला आता अर्जुनाविषयी विश्वास वाटू लागला. तो मनात म्हणाला, आता हा जे करण्याचे मन आणेल त्याचे त्याला आगाऊ फळ मिळेल असा हा सिद्ध झाला आहे. म्हणून जर याला आता योगाभ्यासाचा उपदेश केला तर तो निष्फळ होणार नाही. अशी मनात भावना करून श्रीकृष्ण अर्जुनाच म्हणाले, पार्था, आता मी हा योगाभ्यासाचा राजमार्ग सांगतो ते ऐक. या मार्गात वरवर प्रवृत्तीरूप वृक्षाच्या बुडाला निवृत्तीच्या फळाचे घड मोक्षफल लागलेले आहे. श्री शंकरही अर्जुना अद्यापवत याच मार्गाने प्रवास करीत आहेत. इतकेच योगीजन पहिल्यांदा काही दुसऱ्याच आडव्या तेडव्या मार्गाने भटकत गेले, पण शेवटी अनुभवाच्या पायवाटेने हाच राजमार्ग त्यांनी स्वीकारला. त्यांनी दुसरे सगळे अज्ञानाचे आडमार्ग सोडून आत्मबोधाच्या या सरळ वाटेने एकसारखा पल्ला गाठला. योगानंतर महान ऋषीही याच मार्गाने चालून गेले आणि साधकांच्या अवस्थेत निघून सिद्धपणाला पोचले. मोठमोठे आत्मवेत्ते याच वाटेने प्रतिष्ठेला चढले. हा योग मार्ग राजमार्ग एकदा दिसला की तहानभूक हरपते. या वाटेवर रात्र आणि दिवस असा काळ भेदच नाही. ही वाट चालत असता जेथे जेथे पाऊल पडते तेथे तेथे मोक्षाची खानच उघडते, किंवा मध्येच काही आडपाटा आला तरी स्वर्गसुख हे रोकडे ठेवलेलेच असते. पूर्वेकडे जा की पश्चिमेकडे जा, या मार्गातला प्रवास अगदी शांतपणे व अचूक होत असतो. या वाटेने ज्या गावाला आपण जावे ते गाव आपणच स्वतः होतो हे मी आता सांगितले पाहिजे असे नाही. ते तुला मग आपोआपच स्वानुभवाने कळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, ते मग म्हणजे केव्हा हेच मला पाहिजे आहे. मी तर या उत्कंठेच्या सागरात बुडत आहे आणि तुम्ही मला यातून बाहेर काढू नये. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, हे तुझे बोलणे अतिशय उताळवेपणाचे आहे. अरे मी आपणच होऊन तुला सांगत होतो, तो मध्येच तू हा प्रश्न केलास. असो, आता सांगोपांग वर्णन करतो, परंतु याचा अनुभव घेतला तरच खरा उपयोग होणार आहे. योगाभ्यास करावायचा म्हणजे पहिल्या प्रथम एक योग्य स्थान पाहिले पाहिजे. ते असे असावे की जेथे विश्रांतीच्या इच्छेने बसले असता तेथून हलूच नये असे वाटावे. ज्याच्या देखाव्याने वैराग्याला दुप्पट जोर यावा. जेथे संत जनांची वस्ती असल्यामुळे संतोषाची पुष्टी होते आणि मनाला धैर्याचा पाठिंबा मिळतो. तेथे योगाभ्यास आपोआप घडावा आणि तेथील रमणीयतेने हृदयाला आत्मानंदाचा अनुभव यावा. अर्जुना, ज्या स्थानाच्या नुसते समोर गेले असताही पाखंड्याला तपश्चर्या करण्याची बुद्धी व्हावी. अरे जिथे सहज वाटेने जाणारा अवचित आला तरी तो सकाम असताही तिथून परत जाण्याचा विसरावा. असे स्थळ न राहणाऱ्यालाही डांबून टाकते, भटकणाऱ्याला स्थिर करते आणि वैराग्याला थापटे मारून जागे करते. ते पाहता क्षणी विषय सुख लंपटाही असे वाटते की आपले संसाराचे सुंदर राज्य सोडून देऊन येथेच निवांत पडून राहावे. ते स्थान अशा प्रकारचे रमणीय असावे. शिवाय ते इतके शुद्ध असावे की साक्षात ब्रह्मस्वरूपच डोळ्याला दिसावे. त्या स्थळात आणखी एक विशेष गुण असा असावा की तेथे योगाभ्यास करणाऱ्या साधकांची वस्ती असावी. इतर लोकांची वर्दळ नसावी. तेथे अमृतासारखी मुळासकट गोड लागणारी झाडे दाट वाढलेली आढावीत व त्यावर 12 मास फळे असावीत. तसेच त्या स्थळी वर्षाकाळाशिवाय इतर ऋतूही प्रत्येक पावलावर पाणी आढळावे. विशेषतः तेथे पाण्याचे वाहते झरे विपुल असावेत. तेथे अगदी ऊन बेताचे असून शीतल व शांत वारा मंद झुळकीने वाहावा. हे स्थान बहुतेक निशंक असून श्वापथांची गर्दी नसावी, परंतु पोपट व भ्रमर जुजबी असावेत. पाण्याच्या आसऱ्याला आणणारे हंस पक्षी व 2-4 पानकोंबड्यासारखे इतर पक्षी इतकेच तेथे आढळतात. आणि क्वचित काळी एखादी कोकिळा तेथे बसत आहे असे तेथे स्थळ असावे. त्याप्रमाणे जरी नेहमी नाही तरी मधून मधून काही मोरही त्या स्थळी येत जात राहण्याचा संभव असला तरी चालेल. परंतु अर्जुना, असे स्थान मोठ्या संक्षेपाने शोधून काढावे आणि मग एखादा मठ अथवा शिवमंदिर पाहावे. या दोहोपैकी आपल्यास मानेल तेथे निवडावे आणि तेथे अगदी एकांतात बसावे. आपल्याला कोणते ठिकाण योग्य आहे की आपले मन कोणत्या जागी शांत व निश्चळ राहते याचा अनुभव घ्यावा आणि ते जेथे राहील त्या जागेची निवड करून ते पुढे सांगितल्याप्रमाणे आसन मांडावे. वरच्या अंगाला स्वच्छ धुतलेल्या निर्मळ वस्त्राची घडी असावी. मग त्याखाली मृगचर्म अंतरावे. त्याच्या खाली म्हणजे तळाला सरळ व अखंड दर्भासन पसरलेले असावे. हे दर्भांकुर मऊ एकसारखे लांबी जाडीचे असावे आणि तिथे एकमेकांना लागून घट्ट व ठाम राहतील असे काळजीपूर्वक व्यवस्थित मांडावे. हे आसन जर कदाचित अति उंच झाले तर शरीर डळमळेल आणि तेच जर अति नीच झाले तर जमिनीला स्पर्श होण्याचा संभव राहील. म्हणून त्याची उंची सोयीस्कर असावी.
परंतु याची फारशी चर्चा करण्याचे कारण नाही. आसन ठाम व सुखाने होईल असे असावे इतकेच याचा भावार्थ. मग त्या आसनावर बसून अंतःकरणाला एकवट करावे आणि श्री सद्गुरूचे स्मरण करून आत्मसुख अनुभवाला आणावे. मग आत बाहेर सात्विक वृत्तीने ओतप्रोत भरून अहंकाराची कठोरता विरून गेली आहे. विषयाचा विसर पडला आहे. इंद्रियाची चुळबुळ थंडावली आहे. मन हृदयामध्ये एकाग्र बिंबले आहे. अशी स्वाभाविक ऐक्याची अवस्था साध्य होईपर्यंत हे सद्गुरू स्मरण मोठ्या आदराने चालविले पाहिजे. मग त्याच आत्मबोधा अवस्थेत आसनावर बसून राहावे. अशा स्थितीत शरीर आपोआप सावरत आहे आणि शरीरातील वायू एकवट होत आहे असा अनुभव येऊ लागेल. अशा अवस्थेत बसल्याबरोबर प्रवृत्ती परांगमुख होऊन जाते. चित्ताची समाधी म्हणजे एकाग्र समस्थिती अलीकडे येते आणि योगाभ्यासाचे साधन घडते. यावेळी मुद्रेची म्हणजे कमरेपासून वरील भागाची ठेवण कशी असावी ते सांगतो, ऐक. पोटरी मांडीस खेटून पायाचे तळवे वाकडे म्हणजे उताने करून गुदस्थानाच्या बुडाशी घट्ट रेटावेत. उजवा तळवा तळाला ठेवून त्याने गुदस्थानाची शिवण मधोमध दाबावी. मग डावा तळवा सहजच त्याच्यावर भिडेल. गुद व वृषण यांच्यामध्ये 4 अंगुळे अंतर आहेत. यापैकी 1.5 अंगुळ प्रत्येक बाजूला सोडले म्हणजे मध्यंतरी 1 अंगुळ अंतर राहते. ते टाचेचा मागचा भाग त्याने वरचे शरीर नीट सावरून नेटावे राटावे. वरचे शरीर उचलून धरले आहे की काय हे सुद्धा उमग येणार नाही अशा हळुवारपणाने पाठीच्या कणाचे खालचे टोक उचलावे आणि दोन्ही घोटेही तसेच वरती धरावेत. अर्जुना, या व्यवस्थेने हा सर्व शरीराचा डोलारा अलगदपणे नुसत्या घोट्यावर सावरला जाईल. पार्था, हे मूळबंध नामक आसनाचे वर्णन आहे. यालाच वज्रासन असेही टोपण नाव आहे. अशा रीतीने गुद व वृषण याच्या मधोमध जेव्हा वरच्या शरीराचा भार तोलला जातो आणि शरीराचा खालचा भाग दाबला जातो तेव्हा आतड्यात संचार करणारा अपान वायू उलटा शरीराच्या आतल्या भागाकडे मागे सरू लागतो. मग द्रोणाकर होऊन हाताचे तळवे आपसूक डाव्या पायावर टेकतात आणि खांदे उचवलेले दिसतात. उंच झालेल्या दंडामध्ये मस्तक बुडल्यासारखे होते आणि डोळ्यावर आपोआपच झापड येऊ लागते. डोळ्याच्या वरच्या पापण्या मिटतात पण खालच्या विकास पावतात. त्यामुळे डोळे अर्धवट उघडे राहतात. मग दृष्टी आतल्या बाजूला सरून जराशी बाहेर डोकावते व ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर अडते. अशा प्रकारे दृष्टी आतल्या आत कायम राहते. म्हणून अर्धवट विकासलेल्या दृष्टीचा नाकच्या शेंड्यावर स्थिर होणे प्राप्त होते. मग दिशा निहाळाव्यात किंवा कशाचे तरी अंगरूप पाहावे ही इच्छा आपोआपच विसरून जाते. मग मान आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्या खालच्या खळगीत भरते आणि मान गच्च होऊन छातीला रेटू लागते. यामुळे कंठमने तिच्यात गुरफटून जातो. अशा प्रकारचा जो बंद होतो त्याला जालंधर हे नाव आहे. बेंबीवर येते, पोट सपाट होते परंतु हृदयकोश विस्तार पावतो. अशा रीतीने लिंग मुळाच्या वर आणि नाभिस्थानाच्या खाली जो बंद होतो त्याला ओडियान बंद ही संज्ञा आहे. अशा मुद्रांनी शरीराच्या बाहेरच्या अंगावर योगाभ्यासाचा ठसा उठतो. शरीराच्या आतही मनोवृत्तीचे बळ उद्ध्वस्त होते. कल्पना लुळी पडते. प्रवृत्ती शांत होते आणि मन आपसुकच शरीर भावाला जाणत नाहीशी होते. भूक काय झाली, झोप कोठे गेली याची त्याला शुद्ध राहत नाही. अर्जुना, नुकत्याच वर्णिलेल्या मूळ बंधनाने किंवा वज्रासनाने अपान वायूचा कोंडमारा झाल्यामुळे त्याला फुगवटी येते. नंतर त्याचा प्रभाव होऊन तो मस्त होतो. त्या कोंडलेल्या जागेत गुरगुर लागतो आणि नाभिस्थानाने मणिपूर लिंगचक्राला मधून मधून धक्के देते. यानंतर हे त्यांचे वादळ शांत झाले म्हणजे तो सारे शरीररूपी घर ढवळून काढतो आणि अगदी बाळपणापासून साठत असलेली सर्व घाण शरीराबाहेर लावून देतो. मग या अपान वायूची लाट आतल्या सामावणे शक्य नसल्यामुळे ती कोट्यामध्ये शिरून कप पित्ताचे ठाण उडवते. मग हा उसळलेला अपान वायू सप्त धातूचे समुद्र उलटून टाकतो. मेदाचे डोंगर चूर करतो आणि हाडाच्या गाभ्यातील मज्जा सुद्धा बाहेर काढतो. नाड्या मोकळ्या करतो, अवयवांना सैल करतो आणि या चिन्हाने योगाची साधना करणाऱ्या नवशक्तीला भेडसावून सोडतो. परंतु त्याने मूळचे भिवू नये, कारण तो अपानवायू या व्यापाराने जरा व्याधी उत्पन्न करतो व लगेच नाहीशी करतो आणि ते शरीरातील कप पित्तादी जलाचे अंश आणि मांस मज्जादी पृथ्वीचे अंश कालवून एकटवतो. मध्यंतरी अर्जुना, आसनाच्या उष्णतेने कुंडली नामक शक्ती जागी होते. नागिनीची पिल्याला कुंकवाने नहाव्यास घालून लाल पिवळे असे वेटाळे करून बसावे तशी ही कुंडलिनी नाडी लहानशी 3.5 फेऱ्याची वेटाळे घालून व खाली तोंड करून एखाद्या सर्पाप्रमाणे बनेल किंवा सोन्याची चोख घातलेली लगडी जशी असावी तशी ती कुंडलिनी नाभिस्थानाची दाटून बसलेली असते.
तिला वज्रसनाने चिमटा बसतो आणि ती जागी होते. मग जसा एखादा नक्षत्र तुटून पडावे किंवा सूर्याचे आसन मोडावे किंवा प्रत्यक्ष तेजाचे बीज रुजून त्यास कोंब फुटावा, त्याचप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेटाळे सोडते. सहज अंगाला ओळखोपिळके देते आणि नाभिक कंदावर उभी राहते. तिला स्वाभाविकपणे पुष्कळ दिवसाची भूक लागलेली असते. तसा चिमटून जागी केल्याचे निमित्त झालेले असते. त्यामुळे ती आपले तोंड मोठ्या आवेशाने उघडून सरळ वर करते. तोच हृदय कोशाच्या तळाशी येऊन ठेपलेल्या वायू तिच्या तावडीत येतो आणि तिच्या सगळ्याच वायूला आपल्या मिठीत कवटाळते. आपल्या तोंडातील ज्वालाने ती त्याला खाली वर बाजूने व्यापून टाकते आणि मांसांचे घास खाऊ लागते. जेथे जेथे मांस असते त्या त्या भागाचे ती भराभर लचके घेते आणि मग पायाचे तळवे व तळहात यांचाही समाचार ती घेते. मग वरचे भागही फोडते आणि सांध्यांचं अंगाचं झाडा घेतल्या वाचून राहत नाही. खालच्या भागांनाही ती काही सोडत नाही. नखातले ही सार शोषून घेते, कातडीला पिळून काढते आणि मग ही कुंडलिनी हाडांना भेटते. हाडांच्या नळ्या ओरपून काढते, शिराच्या काळ्या कोरून काढते आणि असे झाले म्हणजे बाहेरच्या बाजूने केसांची रुजू होरपळून जाते. मग या कुंडलिनीला फार तहान लागल्यामुळे ती सप्त धातूच्या सागरात तहान भागवते व शरीर खडखडीत कोरडे करते. मग नाकपुड्यातून 12 अंगुळे शिरणारा वाराही ती गच्च धरून परत आतल्या बाजून खेचते. अशा स्थितीत खालचा वायू वर चेपला जातो आणि वरचा खाली दाबला जातो आणि या दोन्हींच्या भेटीचा आड फक्त मधले चक्राचे पडदे तेवढेच उरतात. नाहीतर हे दोन्ही वायू केव्हाच एकवतील. परंतु ती कुंडलिनी क्षण मात्र कष्टी होऊन यांना म्हणते, या पलीकडे आता तुम्हीच काय ते उरला, तुम्ही माघारी जा, तुमचे काय काम. अर्जुना, त्यातले इंगित असे आहे की ती कुंडलिनी शरीरातील पृथ्वीचा अंश खाऊन फन्ना करते आणि जलाच्या अंशाची तर नावही राहू देत नाही. अशी शरीरातील पृथ्वी आप ही 2 भूते खाऊन टाकल्यावर त्या कुंडलिनीची पूर्ण तृप्ती होते आणि मग ती जरा शांत होऊन सुषुप्ना नाडीजवळ राहते. तिथे समाधानाच्या संतोषाने ती गरळ ओकते. पण हे तिची गरळच प्राणवायूला अमृतासारखे होऊन तो वाचतो. तो प्राणवायू त्या गरळाच्या आगीतून निघतो, परंतु शरीराच्या आत व बाहेर शीतलाही करतो आणि मग प्रत्येक गात्रात पूर्वीचे हरपलेले सामर्थ्य पुन्हा भरू लागते. परंतु नाड्याचे वाहने खुंटल्यामुळे आणि अपान, व्यान, उदान, समान, नाक, कुर्म, कुकर, देवदत्त आणि धनंजय हे शरीरातील वायूचे 9 प्रकार नष्ट होऊन एकच प्राणवायू उरल्यामुळे शरीर धर्म नाहीसे झालेले असतात. मग डाव्या व उजव्या नागपुडीतील नाड्या म्हणजे इडा व पिंगळा या एकटवून तिन्ही गाठी सुटतात आणि शरीरातील 6 चक्रांचे पदर फाटून जातात. असे झाले म्हणजे नागपुड्यातून वाहणाऱ्या ज्या वायूला चंद्र व सूर्य याची उपमा देतात, तो दिव्याच्या ज्योतीने पाहू गेला दिसत नाही. असा लोपन जातो. बुद्धीची चमक नाहीशी होते. घ्राणेंद्रियाचा जो गंध उरलेला असतो तो एक कुंडलिनी शक्तीबरोबर मध्ये नाडीत म्हणजे सुषुप्नेत शिरतो. इतक्या वरच्या बाजूत असलेल्या चंद्राच्या अमृताचे तळे हळूहळू कलंडून वाकडे होते आणि कुंडलिनीच्या तोंडात अमृत पडू लागते. मग या कुंडलिनीतील जो अमृत रस भरतो तो सर्व अंगात खेळतो आणि प्राणवायूसह प्रत्येक गात्रात जेथल्या तिथे भरून जातो. मूळ सडकून तापल्यामुळे मेन जसे उडून जाते आणि मग ती मूज जशी निव्वळ धातुरसाने भरून राहते, त्याचप्रमाणे या शरीराच्या रूपाने चंद्राची कलाच जणू काय अवतरली आहे. ते गात्रात जेथल्या तिथे भरून जातो. मूज सडकून तापल्यामुळे मेन जसे उडून जाते आणि मग ती मूज जशी निव्वळ धातुरसाने भरून राहते, त्याचप्रमाणे या शरीराच्या रूपाने चंद्राची कला जणू काय अवतरते. सूर्य ढगाचा बुरका घेऊन झाकून जातो, परंतु बुरका दूर झाला म्हणजे जसा पुन्हा आपल्या झणझणीत प्रभेने प्रकट होतो, त्याचप्रमाणे या शरीरावर तेजस्वी रूपाची ही कातडीची कोरडी खोळ केवळ वरती असते, पण तीही आता तुसाप्रमाणे झडून जाते. मग केशराच्या रंगासारखे निर्दोष स्वरूप जसे असावे किंवा रत्नाचे बीज रुजून त्याला जणू काय कोंब फुटावा, त्याचप्रमाणे अवयवांच्या कांतीची प्रभा दिसू लागते. अथवा संध्याकाळचे रंग घेऊनच हे शरीर घडवले आहे की काय, किंवा हे काय अंतस्थ चैतन्याच्या तेजाची निर्मळ प्रतिमा आहे असे वाटू लागते. हे शरीर काय कुंकुमाने भरलेले आहे की चैतन्याने ओथंबलेले आहे असे भासते. हे शरीर म्हणजे मूर्तिमंत शांतीच आहे अशी माझी कल्पना होती.
हे शरीर म्हणजे जणू काय अनंत चित्रातील रंगाचे काम किंवा आत्मसुखाचे स्वरूप दिसते किंवा संतोष वृक्षाचे रोपटेच जणू काय बनवलेले आहे, किंवा हा सोनचाफ्याचा कळा तो अमृताचा पुतळा किंवा कोमलतेचा भरास आलेला मळाच आहे, किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने जणू काय हे चंद्रबिंब पावलेले आहे, अथवा हे मूर्तिमंत तेज आसनावर बसले आहे की काय, अशा कल्पना होते. जेव्हा कुंडलीने चंद्रामृताचे अमृत पिते तेव्हा शरीर असे होते. मग त्या देहाला प्रत्यक्ष काळही पितो. मग म्हातारपणाची कळा लोकते व तारुण्याची जवानी मावळते आणि अगदी पहिली बाळदशा पुन्हा प्राप्त होते. नुसत्या वयाचा विचार केला तर तो बाळासारखा दिसतो, परंतु त्याच्या सामर्थ्याची थोरवी इतकी बिनतोड असते की बाळ शब्दाचा अर्थ बळ असाच करावा लागेल. सुवर्ण वृक्षकाच्या पालवीत कधीही न कोमजणारी जशी रत्नाची कळी फुटावी तशी तेजस्वी नवीन नाके त्याला फुटतात. नवीन दात येतात, ते फारच बारीक असतात, जणू काय जबड्याच्या दोन्ही अंगांना हिरकणाच्या रंगात बसवलेले आहेत. मुळाच्या अगदी बारीक मानकाच्या कण्यासारखीच केसाची अग्रे शरीरावर उधळलेले दिसतात. हात पायांचे तळवे तांबड्या कमळाप्रमाणे शोभतात आणि धुवून निर्मल झालेल्या डोळ्यांचे वर्णन कोण बरे करू शकेल. पक्व देशाला आल्यामुळे मोती शिंपल्या समावत नाहीत आणि मग शिंपल्याची शिवण जशी उसवते त्याचप्रमाणे डोळ्यांच्या पात्याच्या कवेत आता दृष्टी सामावत नसल्यामुळे ते आवेशाने बाहेर येऊन पाहते आणि जरी ती अर्धवटच उमटलेली असते तरी त्या स्थितीतही तो सर्व गगनाला गवसणी घालू शकते. अर्जुना, लक्षात घे की ह्या योग्याचे शरीर कांतीने सोन्याचे असते पण वजनाने वायूचे असते, कारण त्यात पृथ्वीचा जलांश व जलाचा द्रवांश मुळीच नसतो. मग त्या योग्याला समुद्र पलीकडचे दिसते. स्वर्गाचे नादे ऐकू येतात आणि मुंगीची मनोगती तो जाणू शकतो. तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो. तो पाण्यावरून गेला तर पावलाचा पाण्याला स्पर्श होत नाही. अशा नाना तऱ्हेच्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. पार्था, आता इकडे लक्ष दे. प्राणवायूचा आधार घेऊन हृदयकाशाची पायरी करून आणि सुषुप्ना नामक मध्यनाडीचा जिना चढून जी कुंडलिनी हृदयाला पोचली ती जगाची जननी समजावी. ही जीवात्म्याची शोभा, हीच ओंकाराचा अंकुरला जीव सावली करते. ही शून्याची ब्रह्माची साकार मूर्ती, परमात्म्यारूपी शिवाची संबळी किंवा ओंकाराची स्पष्ट जन्मभूमी होय. असो, अशा प्रकारची ही सुकुमार कुंडलिनी हृदयाकाश प्रविष्ट झाली की आपोआपच उठणारे दिव्य अनाहत ध्वनीचे नाद उठू लागतात. कुंडलिनी शक्तीच्या अंगालाच लागून बुद्धीचे चैतन्य असते, त्यालाच हे अनाहत नाद थोडे थोडे ऐकू येऊ लागतात. या अनाहत नादात 10 प्रकार आहेत. त्यातील पहिला तो नाद घोष तो प्रथम ऐकू येतो आणि मग त्या घोषाच्या कुंडलीतच ओंकाराच्या धाटणीवर रेखलेल्या नादचित्राच्या आकृती उमटू लागतात. हे सर्व कल्पनेने जाणले पाहिजे किंवा कल्पलता तरी हे कसे कळणार? खरे म्हटले म्हणजे त्या ठिकाणी कसले नाद होतात ते समजत नाही. पण अर्जुना, या वर्णनाच्या भरात मी तुला एक गोष्ट सांगण्यास अगदीच विसरलो. अरे, जोपर्यंत अपान व प्राणवायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात आवाज आहेच आणि तोच आवाज असा घुमत असतो. त्या अनाहताच्या मेघानादाने सर्व हृदयाकाश दुमदुमून लागले म्हणजे ब्रह्मरंध्राची खिडकी साहजिकच उघडते. अर्जुना, हृदयाकाशात जे महाकदाकाश असते तिथे चैत्य निराधार स्थितीत राहते. त्या महत्काशाच्या घरात कुंडलिनी देवता शिरतास ती आपल्या तेजाचे भोजन चैतन्यास अर्पण करते. बुद्धीच्या शाखेसही या शुद्ध भोजनाचा नैवेद्य झाला म्हणजे द्वैताचे नावे उरत नाही असे होते. मग कुंडलिनीची स्वतःची कांती नष्ट होऊन ती केवळ प्राणवायूच्या स्वरूपालाच येते. त्यावेळी तिचे रूप कसे दिसते म्हणशील तर ऐक. जणू काय ही वायूची पुतळी आतापर्यंत सोनसळा पितांबर वेढून होती, परंतु तो पितांबर आता दूर सारून ती उघडी आहे असे वाटते. किंवा वाऱ्याच्या अंगचटीस गेल्यास दिव्याची ज्योत मावळते किंवा आकाशात चकचकून जशी वीज अदृश्य होते तशी हृदय काळक पर्यंत सोन्याच्या सरीसारखी दिसणारी आत्मप्रकाराच्या प्रकाशाच्या झऱ्यासारखी वाहत असलेली ती कुंडलिनी हृदय प्रांतात पोकळीत एकेकी जिरून जाते आणि तात्काळ शक्तीच्या शक्तीमध्ये लय होते. अशा स्थितीला तिचा शक्तीच म्हणावे. पण खरे पाहिले असता ती प्राणच असते, मात्र तिच्यातील नाद, कांती व तेजही दिसून येत नाही. मग या अवस्थेत मनाला जिंकणे किंवा वायूला कोंडणे किंवा ध्यान करणे हेही उरत नाही.
मग संकल्प विकल्पाचे प्रकारही घडून येत नाहीत. ही स्थिती म्हणजे खरोखरच पंचमहाभूताची आठवण करण्याची मुसस समजावी. योग साधनेद्वारे अशा रीतीने पिंडाने पिंडाला नाहीसे करावे हे नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. परंतु महाविष्णूने त्याची नुसती दिशा दाखवली आहे. म्हणून येथे चांगले गिरायक श्रवणात बसले आहे. हे पाहून श्रीकृष्णाच्या ध्वनित अर्थाचे गाठोडे सोडून खऱ्या भावार्थाची घडी झाकून उघडी केली आहे. अर्जुना ऐक, जेव्हा शक्ती निस्तेज होते तेव्हा देहाचे रूपही लोपते आणि तो योगी जगाच्या डोळ्यांना आपल्या खऱ्या स्थितीत दिसू नाही. वरून सामान्यतः तो पूर्वीप्रमाणे शरीरधारी दिसतो, पण वस्तुतः ते शरीर नसून काय वाऱ्याचेच बनलेले असते किंवा वरची सोपटे गुळून जसा केळीचा गाभा उभा असावा किंवा आकाशाला अवयव फुटावा तसा तो योग्य होतो. असे शरीर झाले म्हणजे त्याला खेचर आकाशात संचार करणारे म्हणतात. ही योग्यता आली म्हणजे योगाचे शरीर जगात चमत्कार घडून आणते. अर्जुना, असे योगा साधन करणारा पुरुष जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या पावला गणिक अनिमादी अष्टमादी सिद्धी हात जोडून उभे असतात. पण अर्जुना, या सिद्धीची कथा आपल्याला कशाला हवी? मुख्य मुद्दा इतकाच की योगाच्या शरीरातल्या शरीरात पृथ्वी, आप व तेज या तीन महाभूतांचा लोप झालेला असतो. पृथ्वीचा अंश आपात विरतो, आपाचा अंश तेजात जिरतो आणि तेजाचा अंश हृदयातील पवनात शिरतो. मग शेवटी एकटा पवनच राहतो. मात्र शरीराच्या देखाव्याने उरतो. मग काही काल गतीने तोही आकाशात समरस होऊन लोप पावतो. त्यावेळी त्या शक्तीच्या कुंडलीने हे नाव नाहीसे होते आणि मरुत म्हणजे वायू हे नवीन नाव तिला मिळते. तरी पण जोपर्यंत ती ब्रह्मस्वरूपात मिसळत नाही तोपर्यंत ठिकाणी तिची शक्ती पण कायम असते. मग ती मागे वर्णिलेला जालेंदर बंद टाकून व काकीमुखी जी सुषुप्न नाडी तिचे तोंड फोडून ब्रह्मरंध्रात प्रवेश करते. मग ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन झटपट पश्चिंती वाचेची पायरी ओलांडून जाते. पुढे जशी नदी समुद्रात शिरावी तशी ती अर्धमात्रेपर्यंत म्हणजे ओंकारातील मकारापर्यंत ब्रह्मरंध्रात घुसते. मग ती त्या ब्रह्मरंध्रात स्थिर होते आणि आपल्या सोहम भावनेच्या भुजापासून मोठ्या आवेशाने ब्रह्मरंध्राला बिलकते. मग पंचमहाभूतांचा पडदा दूर होतो आणि त्या शक्तीची व परब्रह्माची अंग भेटवते आणि तो आकाशासह त्या परब्रह्माशी एकजीव होऊन आटून जाते. मेघाद्वारे शुद्ध झालेले समुद्राची पाणी जशी नदी नाल्यात पडते पण शेवटी समुद्राच्या पाण्यालाच पोचून मूळ स्वरूप पावते, त्याचप्रमाणे देहाच्या साह्याने जीवात्म्याच्या परमात्म्यात प्रवेश झाल्याने त्याचे ऐक्य होते. आता तुझे पण द्वैत जाते किंवा एकच वस्तू अद्वैत बनते असा उहापोह करण्यास वावच राहत नाही. अशा प्रकारे गगनाचा लय होणे ही जी काही स्थिती आहे तिचा अनुभव जेव्हा येतो तेव्हाच त्याला आत्मसिद्धी प्राप्त होते. म्हणून तिचे वर्णन ज्याच्या योगाने संवादाच्या प्रांतात येऊ शकेल असे शब्दच मुळी सापडत नाहीत. अर्जुना, साधारणतः अभिप्राय व्यक्त करण्याच्या गुणाच्या ज्या वैखरी वाणीला अभिमान आहे ती या विषयात दुर्बल ठरून दूरच राहते. भोव्यांच्या माथल्या बाजूस केवळ मकाराचा म्हणजे ओंकारातील तिसऱ्या मात्रेचा प्रवेश होत नाही, पण एकट्या प्राणवायूलाही गगनाकडे येताना प्रयास पडतात. नंतर तो त्या ब्रह्मरंध्रातील गगनात मिसळून एकवटला की शब्दाला वर्णन करण्यास काहीच न राहिल्यामुळे शब्दाचे सामर्थ्य मावळते. यापुढची पायरी म्हणजे आकाश तत्वाचाही लय होतो. तो झाला म्हणजे त्या महाशून्याच्या आगाढ डोहात महादाकाशाचाही ठाव लागत नाही. मग ते शब्दाची मात्र कशाला चालणार? म्हणून बोलाच्या कक्षेत सापडेल किंवा श्रवण इंद्रियाला ज्याचे आकलन होईल अशा प्रकारचे हे ब्रह्म स्पष्ट उघडे नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. सुदैवाने साधले तर याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व मग आत्मस्वरूप व्हावे इतकेच येथे सांगता येते. यापुढे जाणण्याचे काही राहत नाही. मग वीरश्रेष्ठ अर्जुना, हीच पुनरुक्ती कशाला करावी? अशा रीतीने जेथून शब्द माघारे फिरतात, ज्या संकल्प नष्ट होतो, जेथे विचाराचा नुसता वराय शिरकाव करू शकत नाही, जे उन्मनी अवस्थेत सौंदर्य, समाधी अवस्थेत तारुण्य म्हणजे ब्रह्मात्मक जीवनमुक्तीचे भरदार वैभव आणि आदी रहित अपरिमित व सर्वश्रेष्ठ असे तत्व गणले जावे. जेथे आकाराची मर्यादा, मोक्षाची एकरूप अवस्था आणि प्रारंभ व शेवट या सीमा अगदी निर्मळ एकरूप होऊन जातात. ज्याला विश्वाचे आदिबीज, योग साधनेचे अंतिम साध्य व आनंदाचे केवळ चैतन्य समजावे. जे पंचमहाभूताचे मूळ कारण ते महातेजाचेही तेज. एकंदरीत अर्जुना,
जे माझे आत्मस्वरूप म्हणून जाणावे आणि ज्याला भक्तजनांच्या समूहाला नास्तिक आणि छळल्यामुळेच सगुण होऊन चतुर्भुज आकाराचा स्वीकार करावा लागला, ते महासुखात्मक परमात्मा तत्व वर्णाच्या पलीकडे आहे. पण जे पुरुष आत्मस्वरूपाला पावले आहेत, अंतिम साध्य हाती येईपर्यंत ज्यांनी दृढ निश्चयाने प्रयत्न केले आहेत, आम्ही आता वर्णन केल्याप्रमाणे ज्यांनी शरीराचे सार्थक केले आहेत, ते शुद्ध होऊन आमच्याच योग्यतेचे होतात. ते परब्रह्माचा रस शरीररूपी मुष्टीत ओतून परब्रह्माचे ओते पुतळे बनले आहेत असे त्यांच्या शरीर कांतीवरून दिसते. जर अंतर्यामी असा अनुभव भरला तर मग हे विश्व नव्हे तर प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे होते. हे ऐकून अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. कारण देवा, आपण आता जे साधन सांगितले त्याने परब्रह्माची प्राप्ती स्पष्टपणे होते. जे हा योगाभ्यास दृढ निश्चयाने करतात ते निसंशय ब्रह्मतत्वाला पोचतात, हे आपल्या वर्णनावरून मला कळले आहे. देवा, तुम्ही नुसते वर्णन केले ते ऐकून माझ्या मनाला बोध झाला आहे. मग याचा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आला आहे तो तल्लीन झाला तर त्यात नवल कसले. म्हणून आता मला या विषयासंबंधी काही निराळे विचारायचे राहिले नाही. परंतु मी एक गोष्ट बोलतो, क्षणभर तिकडे लक्ष द्यावे. देवा, जो योग सांगितला तो माझ्या मनाला नीट पटला आहे, परंतु मी सामर्थ्याने पंगू असल्यामुळे हे मला योग साधन करणे शक्य नाही. माझ्या अंगी जेवढे बळ आहे तेवढ्याच बळाने हा योग सिद्ध होत असेल तर या मार्गाचा मी सहज अभ्यास करीन. किंवा तुम्ही जे सांगता ते करण्याची जर माझ्या अंगी योग्यताच नाही तर आपल्या योग्यतेप्रमाणे साजेल असे काहीतरी विचारावे असे म्हणतो. अशी माझी मनाची इच्छा असल्यामुळे हे विचारित आहे. नंतर अर्जुन पुढे म्हणाला, देवा लक्ष द्या, तुम्ही जे साधन सांगितले ते मी सर्व ऐकले, पण ते वाटले त्याला अभ्यासता येते की काही एक योग्य त्याला आल्याशिवाय ते प्राप्त होत नाही, असा काही प्रकार आहे का. तेव्हा श्रीकृष्ण पार्थाला काय बोलले ते ऐका. ते म्हणाले, हा योगाभ्यास मोक्ष देणार आहे. पण अर्जुना, एखादे सामर्थ्य कार्य असले तरी त्या कर्त्याच्या योग्यतेपासून कधी सिद्धीत जाते काय. पण जिला योग्यता म्हणतात ती कार्यसिद्धीवरून ठरत असते, कारण योग्यता अंगी असूनच जे कार्य आरंभावे ते सिद्धीला जाते. पण अशा प्रकारची योग्यतेसंबंधी येथे मुळीच अडचण नाही. पण मी असे विचारतो की योग्यतेची काय एखादी खाण असते का, की ती सापडली म्हणजे वाटेल तेवढी योग्यता अंगी यावी. एखादा जरासा विरक्त होऊन जर देहाची विहिती कर्मे नेमाने करू लागला तर तो पुरुष अधिकारी ठरणार नाही का. वासनारहित होऊन विहित कर्मे करण्याच्या या युक्तीने इतकी योग्यता तुझी अंगी आहे असे श्रीकृष्णाने सांगून अर्जुनाच्या मनातले संकट दूर केले. मग ते अर्जुनाला म्हणाले, या प्रकरणात असा नियम आहे की जो विहित कर्म विरक्त होऊन करीत नाही त्याला मात्र ही योग्यता मुळीच येत नाही. जो जिभेच्या चोचल्याचा दास बनला किंवा जो सर्वस्वी झोपेच्या अधीन झाला तो या साधनाच्या अधिकारी होत नाही. किंवा जो दुराग्रहाच्या बंदीशाळेत तहान भुकेला कोंडून आपला आहार तोडतो किंवा अशाच आग्रहाचे झोपेचे नावही घेत नाही, अशा अट्टाहात्याने ज्याच्या स्वाधीन स्वतःचे शरीर नसते, मग त्याला योग कसा साध्य होणार. म्हणून विषयाचे अतिरिक्त सेवन हे जसे नको तसाच त्याचा द्वेष किंवा कोंड माराही नको. आहार सेवन करावा परंतु तो उचित व बेताचा असावा. सर्वच कर्मे अशी उचित व बेताची असावीत. मोजके बोलावे, बेताने चालावे आणि झोपेलाही योग्य वेळी मान द्यावा. कधी जागरण करणे शक्य असेल तर तेही नियमित असावे, म्हणजे कप पित्तादी शरीरगत धातू रसाचे योग्य प्रमाण राहून सुख होते. अशा रीतीने नियमितपणे इंद्रियांना विषयाचे अन्न दिले म्हणजे ती मनाला संतोषित करते. जो बहिरंग क्रियेवर असा नेमस्तपणाचा ठसा उठत जातो तो अंतरंगात सुखाची वाढ होते आणि अशा प्रकारे योगाभ्यास न करता योगाचे साधन होते. ज्याप्रमाणे उद्योगांच्या निमित्ताने पण वास्तविक सिद्धीच्या जोराने सर्व तऱ्हेचे वैभव घरी चालून येते, त्याचप्रमाणे नेमस्त क्रिया आचरणारा सहजासहजी अभ्यासाच्या मार्गाला लागतो आणि आत्मसिद्धीचा अनुभव त्याच्या पदरात पडतो. म्हणून अर्जुना, ज्या सुदैवी पुरुषाला हा नेमस्तपणाचा कर्मयोग साधला तो मोक्षाच्या सिंहासनावर शोभतो. क्रियेच्या नेमस्तपणा जेव्हा योगाशी जुळतो तेव्हा शरीर हे पवित्र प्रयाग क्षेत्रच होते. अशा शरीरात ज्याचे मन शरीरापात होईपर्यंत हलवायचे नाही अशा निश्चयाने स्थिर होते त्याला अर्जुना तू योगी हे नाव दे. प्रसंगाने तुला सांगतो की अशा योग्याला निवांत ठिकाणाच्या दिव्याच्या ज्योतीची उपमा देण्यात येते. आता तुझे मनोगत जाणून तुला काही एक गोष्ट कथन करतो, ती लक्ष देऊन ऐक.
तू कार्यसिद्धीची लालसा मनात धरतोस, पण अभ्यासाचे कष्ट करण्याचा सिद्धी होत नाहीस ते का? यात असे काय कठीण आहे की त्याला घाबरावेस? तेव्हा अर्जुना, तू उगीच या गोष्टीची मनात धास्ती धरू नकोस. अरे, ही खोडकर इंद्रिय लहान गोष्टीचा उगीच मोठा बागुलबुवा करून दाखवतात असे पहा. आयुष्याला सावरणारी आणि जाणणाऱ्या प्राणाला परत फिरवणारे इतके गुणकारी दिव्य औषध असले तरी जीभ त्याला शत्रू मानते की नाही? त्याचप्रमाणे आपल्या उच्च कल्याणाला जे जे अनुकूल ते कर्म या इंद्रियांना त्रासदायक वाटते, नाहीतर योगा साधनेसारखे सोपे असे खरोखरच काही नाही. म्हणून बळकट आसन घालून करण्याचा आम्ही जे योगाभ्यास सांगितला त्याने या इंद्रियाचा निग्रह होईल. कारण खरे पाहिले असता योगा साधनेने जेव्हा इंद्रियाचा निग्रह होतो तेव्हा चित्त आत्मस्वरूपात प्रवेश करते. मग तेथून ते परतल्यावर पुन्हा पाठमोरे होते आणि आपल्या केवळ आत्मस्वरूपाला पाहते आणि पाहता क्षणीच त्याची ओळख पटून मी स्वतःच हेच तत्व आहे असे चित्त म्हणते. ही ओळख होता ते सुखाचे साम्राज्य भोगू लागते आणि मग आपोआप त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जाते. ज्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ज्याचे सत्यज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही, त्याच्याशी ते तन्मय होऊन आपल्या ठिकाणी आत्मसुखात राहते. मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे असे दुःखाचे डोंगर जरी देहावर कोसळले तरी ते चित्त डगमगत नाही. किंवा शस्त्रांनी छेद केला किंवा विस्तवात देह पडला तरी त्या आत्मस्वरूपाच्या महासुखात निजलेल्या चित्ताला जागृतीचा ढिम्मही परिणाम होत नाही. अशा प्रकारे चित्त आत्मतत्वात विलीन झाले म्हणजे ते या देहाच्या वाटेकडे ढुंकूनही पाहत नाही. त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळे ते देहाच्या सुखदुःखाची भानच विसरते. ज्या सुखाची गोडी चाकले म्हणजे संसाराच्या जबड्यात अडकलेले मन वासनेची आठवणही करीत नाही. जे सुख योगाची शोभा व संतोषाची राजसंपत्ती आहे, ज्या सुखाकरता ज्ञानाची आवश्यकता असते, ते सुख योग अभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागते. असे त्याचे दर्शन झाले तर आपल्या स्वतःला तद्रूप होता येईल. अर्जुना, हा जो योग तुला कठीण वाटतो तो एका परीने अगदी सुलभ आहे. मात्र संकल्पाची संतती जे काम क्रोधाधिक त्यांना मारून संकल्पाचा पुत्रशक होईल असे केले म्हणजे विषय ठार झाले आहेत. ही वार्ता जर या संकल्पाच्या कानी आली आणि इंद्रियांना पूर्ण निग्रह झाला आहे हे जर त्याच्या दृष्टीत पडले तर ती आपली छाती फोडून प्राणत्याग करेल. अशा तऱ्हेने वैराग्य जर मनाला प्राप्त झाले तर ही संकल्पाची यात्रा संपेल आणि बुद्धी मोठ्या सुखाने धैर्याच्या वाड्यात नांदू लागेल. बुद्धीला जर धैर्याचा लाभ झाला तर अनुभवाच्या वाटेने ती मनाला हळूहळू चालवून अखेर परमात्मा मंदिरात आणून बसवेल. तेव्हा या प्रकाराने हे आत्मप्राप्ती होते हे तू ध्यानी घे. हा प्रकारही तुला साधत नसेल तर दुसराही सोपा मार्ग आहे, तो ऐक. आपण मनापासून असा एकच नियम करावा की केलेल्या निश्चयाबाहेर पाऊलही पडणार नाही. जर एवढ्या नियमाने मन स्थिर झाले तर आपल्या कामी पडेल म्हणून समजावे. पण जर असे मन स्थिर राहत नाही असे झाले तर त्याला अगदी मोकाट सोडून द्यावे. अशा रीतीने उन्हात सोडलेले मन जाईल, तेथून त्याचे नियमन करून त्याला परतून आणावे. म्हणजे त्याला हळूहळू स्थिरपणाची सवय लागेल. नंतर केव्हा तरी एखाद्या त्या स्थिरपणाच्या साह्याने मन आपसुकच आत्मस्वरूपाजवळ येऊन ठेपेल. मग त्या आत्मस्वरूपाला पाहून त्याच्याशीच एकटवेल. तेव्हा द्वैताचा समाधी मिळेल आहे. या ऐक्याच्या प्रभावाने सर्व त्रैलोक्य उजळून जाईल. आकाशात आकाशाहून भिन्न भासणारे अब्र ढग दिसते, पण ते अब्र जेव्हा विरून जाते तेव्हा जसे केवळ सर्वव्यापी आकाशच मागे राहते त्याचप्रमाणे चित्ताचा लय होतो आणि सर्व काही चैतन्यच होऊन राहते. अशा रीतीची फळप्राप्ती या सोप्या मार्गाने घडते. या सोप्या योग अवस्थेत अनेकाने संकल्पाची संपत्ती टाकून मोक्षाचे दर्शन मिळवले आहे. मग सुखाच्या संगतीने परब्रह्माचे आत येऊन ठेपले म्हणजे जसे मीठ पाण्याला सोडत नाही तसे मनही त्या भेटीत समरसत्वाच्या मंदिरात जगासह सुखाची दिवाळी करीत राहते. अशा प्रकारे आपलेच पाय आपल्याच पाठीवर चालल्याप्रमाणे हा योग आपणास मूळ स्वरूपाकडे घेऊन चालतो. पण हाही मार्ग तुला गाठता येत नसेल तर दुसरे एक साधन ऐक. मी सर्व देहात आहे या तत्वाविषयी भ्रांती नाही आणि तसेच माझ्या ठिकाणी हे सर्व विश्व आहे. अशा प्रकारे एकटवून विश्व आपण मिसळलेले आहेत असे आपली बुद्धी समजेल इतकी तयारी करावी. खरे म्हटले तर अर्जुना, जो ऐक्य भावनेने मला सर्व भूता समत्वाने पाहतो भसतो, भूतमात्राच्या दिको भेदने ज्याच्या अंतकरणात भेदभाव संभवत नाही, जो सर्वत्र मला एका स्वरूपात पाहतो तो पुरुष हाच मी आहे, ही भाषाच निरर्थक होते.
बाकी मी जरी बोललो नाही तरी अर्जुना, तो पुरुष म्हणजे मीच. दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये ज्या तऱ्हेचा एकभाव असतो तसा तो माझ्या ठिकाणी असतो आणि मीही त्याच्या ठिकाणी असतो. जसा उदकाच्या अस्तित्वाने रस असतो किंवा गगनाच्या मापाने पोकळे असते, तसाच माझ्या स्वरूपाने तो पुरुष साकार राहतो. वस्त्रात जसा तंतू तसाच एकात्मतेच्या दृष्टीने जो मला सर्वभूती पाहतो, किंवा दागिने जरी बहुरूपी असले तरी त्याचे अधिष्ठान जे सोने ते एकरूपच असते. या न्यायाने ज्याची स्थिती ऐक्य भावाने स्थिर झाली आहे, किंवा झाडाची जेवढी पाने दिसतात तेवढी मूळची लावलेली रोपे नसतात, तर पाने अनेक दिसली तरी मूळ झाड एकच असते, अशा प्रकारच्या अद्वैताच्या सूर्योदयाने ज्याची अज्ञान रात्र निवळून गेली आहे, तो तरी पंचभूतात्मक शरीर सापडला तरी त्यात अडकून कसा जाईल? तो अनुभवाच्या थोरवेने माझ्याशी समतोल ठरतो. त्याच्या आत्मानुभवाने माझेच व्यापकपण सापडते. मग जरी तोंडाने हे सांगितले नाही तरी स्वभावतच तो विश्वव्यापक होतो. आता तो जरी शरीरधारी असला तरी शरीराच्या अभिमानी नसतो. ही गोष्ट शब्दाने स्पष्ट करून सांगणे शक्य असते, तर ते तसे करण्यात आले असते. म्हणून याचा पालनाळ नको. जो आपल्यासारखे स्थावर जंगम विश्वाला पाहतो, ज्याच्या मनाला सुखदुःखादी भावना किंवा शुभाशुभ कर्मे याच्या भेदभावाची जाणीव होत नाही, सम विषम आणि विचित्र असे सर्व वस्तू मात्र जो आपल्या अवयवासारखे मानतो, किंबहुना हे सर्व त्रैलोक्य ज्याच्या बुद्धीला आत्मस्वरूपात दिसून आलेले आहे. त्या पुरुषाला हे शरीर असतेच आणि लोकव्यवहारात त्याला प्रसंगानुसार सुखी अगर दुखी म्हणण्यात येते. परंतु आमचा अनुभव असा आहे की असला पुरुष खरोखरीच ब्रह्मस्वरूप असतो. म्हणून अर्जुना, अशा प्रकारचे साम्य आपण अंगी मुरवावे की आपण स्वतः आपणच विश्व पाहावे आणि आपणच विश्वरूप होऊन जावे. या आम्ही तुला वारंवार सांगत आहोत. याचा हेतू हाच की या साम्य पलीकडे जगात मिळवण्याचे असे काहीच नाही. हेच परमश्रेष्ठ साध्य आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्याविषयी कळकळ वाटून हे सर्व सांगत आहात, परंतु हे मन स्वभावता असे आहे की आम्ही याला पुरे पडू शकत नाही. हे मन कसे व केवढे आहे हे पाहू लागले तर पत्ताच लागत नाही. सामान्यतः याला वावर करण्याचा हे त्रैलोक्य थोडेच आहे. मग मनाचा आटोप कसा घडणार? माकड कधी शांत राहील का? स्वस्थ राहा असे म्हटल्याने वादळ वारा कधी स्तब्ध राहतो का? जे मन बुद्धीचा छळ मांडते, निश्चयाला डळमगून टाकते, धैर्याच्या हातावर हात देऊन निष्ठून जाते, जे विवेकाला भूल पाडते, संतोषालाही वासनेचे डाग लावते, स्वस्थ बसेल असे वाटले तरी दाही दिशा हिंडवते, जे दाबले असते जोराने उसळते, निग्रह करण्याचा प्रयत्न ज्याचा आवेश वाढण्यास कारण होतो, ते हे मन आपला चंचल स्वभाव कसा बरे सोडेल? म्हणून आमचे मन स्थिर होईल आणि मग आम्ही साम्य अवस्थेला पोचू. हे बहुशा कधी घडून येणार नाही. यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. हे मन असेच आहे. अरे, चंचलपणा हा या मनाचा स्वभाव आहे. पण वैराग्याचा ठेका घेऊन जर याला योगाभ्यासाच्या मार्गास लावले तर काही काळाने ते स्थिर होईल. याचे कारण असे आहे की या मनाची एक अशी चांगली खोड आहे की याने ज्याची गोडी चाकली त्याला चटक लागते. म्हणून याला कोड कौतुकाने आत्मसुखाची गोडी लावावी. सामान्यतः जे विरक्त नाहीत व जे योगाभ्यासाचा अभ्यास करत नाहीत त्यांना हे मन आवरता येत नाही. हे आम्हालाही मान्य आहे. परंतु जर यम नियमाच्या वाटेने आपण कधीच गेलो नाही, वैराग्याची कधी आठवणी केली नाही, नुसते विषय समुद्रात बुडी घेऊन राहिलो आणि या मनाला नियमाची कधी कैची घातली नाही, तर मग हे मन का म्हणून निश्चल होईल? म्हणून ज्या योगाने मनाचे नियमन घडेल अशा साधनाला आधी आरंभ करावा आणि मग पाहू हे मन कसे आहारी येत नाही ते. अरे, जर मन आहारी येणार नाही असे तू म्हणशील तर योग साधन जे म्हणतात ते काय सर्व खोटेच आहे? ते खोटे नाही म्हणून मला अभ्यास साधत नाही इतकेच फार तू म्हणावेस. अरे, योगाचे सामर्थ्य अंगी आले तर या मनाच्या चंचलपणाची काय कथा आहे? त्या सामर्थ्याने महतत्वादी सर्वच मुठीत येत नाही का? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही बोलला ते योग्य आहे. खरोखरच योग सामर्थ्यापुढे या मनाच्या बळाची मात्रा चालणार नाही. पण हा योग कसा साधावा याची आम्हास इतके दिवस वार्ताही नव्हती. म्हणून तर आम्ही या अनावर मनाचे अंकित होऊन राहिलो आहोत. या साऱ्या जन्मात श्रीकृष्ण आज तुमच्या कृपेने आम्हाला या योगाचे ज्ञान झाले आहे. परंतु हे प्रभू, माझ्या मनात सहज एक शंका उद्भवली आणि तिचे समाधान करण्याच्या तुमच्या वाचून दुसरा कोणी समर्थ नाही. म्हणून हे श्री गोविंदा, माझ्या शंकेचे समाधान करा. समजा कोणी एक पुरुष मोठ्या श्रद्धेने पण योग साधनाचा उपाय न जाणता मोक्षपदाला गाठण्याकरता झटू लागला.
इंद्रियाचे नाव टाकून तो पुढे दूर असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणाच्या पोचण्याच्या उद्देशाने श्रद्धेच्या मार्गाला लागला. परंतु आत्मस्वरूप तर गाठत नाही आणि मागे तर फिरवत नाही. या रीतीने मधल्यामध्येच तात्काळ त्याच्या आयुष्याचा सूर्य मावळला. ज्याप्रमाणे अकाली सहज आलेला ढगाचा हलका पातळ पापुद्रा धड ठरत थांबत नाही आणि वर्षावही करीत नाही, त्याचप्रमाणे त्या पुरुषालाही दोन्ही गोष्टी अंतरतात. कारण आत्मस्वरूपाची प्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धा बळाने सोडलेल्या इंद्रिय सुखालाही संसारात तो मुकलाच. अशा रीतीने श्रद्धेच्या नादी लागून जो दोहीकडे अंतरला त्याला कोणती गती प्राप्त होते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, ज्याला मोक्ष सुखाची विषयी श्रद्धा आहे त्याला मोक्षा वाचून कोणती गत असणार. परंतु या स्थितीत एक गोष्ट घडून येते, ती ही की त्याला मध्यंतरी कुचंबावे, विश्रांती लागते. पण या कुटुंबातने विश्रांतीत असे सुख आहे की ते सुख देवांनाही लाभत नाही. परंतु तोच पुरुष जर अभ्यासाच्या पावलाने मार्ग आक्रमित गेला तर आयुष्य भान मावळण्यापूर्वीच दिवसा उजेडी सोहमसिद्धीच्या स्थळाला जाऊन पोचला असता. परंतु त्याच्या अंगी तितका वेग नसल्यामुळे जरा रेंगाळणे होणे साहजिकच आहे. पण तसे झाले तरी अखेरीला मोक्ष हा त्याच्या वाटेला आखलेलाच असतो. अशा पुरुषाचा चमत्कार ऐक, जो लोक साधण्याकरता इंद्रियाला अनेक कष्ट करावे लागतात ते तो मुमुक्षू अनायासाने मिळवतो. मग त्या लोकातील जे आवीट व दिव्य भोग असतील ते सर्व भोगता भोगता त्याचे मन कंटाळून जाते. ते भोग भोगीत असतात तो मनाला त्याच्या तिटकारा करून म्हणत असतो, हाय रे भगवंता, हे नसते विघ्न माझ्या पाठीशी कशाला लागले आहे. नंतर तो मृत्यूलोकी जन्म घेतो, पण अत्यंत धर्मशील अशा कुळात जन्मून जसा कापलेल्या पिकाच्या चोडातून लांब अंकुर फुटावा तसा तो ऐश्वर्याचा कोंब जोराने वाढतो. जो नेहमी नीतिमार्गाने वागतो, सत्यवचन बोलतो, प्रत्येक गोष्ट शास्त्रदृष्टीने पाहतो, वेद हेच ज्याचे जागते दैवत, स्वधर्म हाच ज्याचा आचार, हाच व्यवसाय, सारासारा हाच ज्याचा मंत्री, ज्याच्या कुळात ईश्वरापासून दुसरा चिंतनाचा विषय नसतो आणि ज्याला आपल्या कुळातील पूज्य दैवत ही सर्व ऐश्वर्य संपत्ती वाटतात. अशा प्रकारे आपल्या पुण्याची जोड लाभून आणि सर्व सुखाची वाढती संपत्ती भोगून जो योगभ्रष्ट पुरुष त्या जन्मात सुखी होतो किंवा जे ज्ञानरूपी अग्नीची सेवा करतात ते परब्रह्माचा उपदेश देतात. जे आत्मानंदाचे वतनदार आहेत, जे महासिद्धांताचे रहस्य जाणून त्रिभुवनाचे राजे झाले आहेत, जे संतोषाच्या वनात पंचम स्वराने आलाप घेणारे कोकिळाच भासतात, जे विवेक वृक्षाच्या निरंतर ब्रह्मस्वरूप फळ देणाऱ्या मुळाशी बसतात व फळ सेवन करतात, अशा योगाच्या कुळात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म पावतो. त्याची लहानशी मूर्ती प्रकट होते आणि ती बरोबरच आत्मज्ञानाचा उषक काल होतो. त्याचप्रमाणे सूर्योदय होण्यापूर्वीच त्याचा प्रकाश प्रकट होतो. त्याचप्रमाणे प्रौढ दशा येण्याच्या पूर्वीच आणि पक्व वयाची अपेक्षा न धरता बाळपणामध्ये त्याच्या अंगी सर्वज्ञता संचारते. त्या पक्व बुद्धीच्या प्राप्तीने त्याच्या मनात सर्व विद्येचा प्रसाद आपोआप मिळतो आणि मग त्याच्या तोंडातून सर्व शास्त्रे स्वभावतःच प्रकट होतात. अशा प्रकारचा जो जन्म, ज्या जन्मकरता स्वर्गात वास करणारे देव सुद्धा ध्यास घेऊन जपहोमात आचरतात आणि मृत्यू लोकाच्या या थोर वैभवाचे भाटासारखे स्तोत्र गातात. तो जन्म अर्जुना त्या योगभ्रष्टाला लाभतो. नंतर मागील जन्मात ज्या मर्यादेपर्यंत त्याची स्वबुद्धी पोचून त्याच्या आयुष्याची दोरी तुटली होती त्याच मर्यादेपासून पुढे अमर्यादाशी नवी सुबुद्धी त्याला प्राप्त होते. असे झाले म्हणजे जसे एखाद्या दैवशाली आणि पायळ माणसाच्या डोळ्यात दिव्यांजन घातले जावे आणि मग तो जसा जमिनीच्या खोल पोटातील गुप्त ठेवे सहज पाहू शकतो, त्याचप्रमाणे या पुरुषाची बुद्धी आता गूढ रहस्य किंवा गुरु उपदेशाने ज्याचे ज्ञान होते अशी सिद्धांत तत्वे अचूक जाणू लागते. त्याची प्रबळ इंद्रिय मनाच्या आहारी येतात. मन वायूशी एकजीव होते आणि वायू आपोआप चिदाकाशाशी समरस होऊ लागतो. अभ्यास आपणच होऊन त्याला या अवस्थेला आणतो आणि आत्मसमाधी त्याच्या मनाच्या घरची विचारपूस करते. स्वच्छतेने येते की काय ते समजत नाही असा पुरुष म्हणजे जणू काय योग स्थानाची आदिदेवता शंकर किंवा मूळ स्वरूपाची थोरवी, वैराग्य व बुद्धीची प्रचिती प्रत्यक्ष मूर्तिमंत अवतरली असे समजावे. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे माप किंवा अष्टांगादी योगाच्या साहित्याची भेट आहे असे वाटते. ज्याप्रमाणे सुगंध चंदन रूप धारण करतो त्याचप्रमाणे संतोष या पुरुषाच्या रूपाने प्रकट होतो किंवा हा साधक दशे दृढ होऊन पुढारलेला पुरुष सिद्धीच्या जामदार खात्यातूनच आला आहे असे भासते. म्हणजे दिसण्यात जरी तो साधक दिसला तरी तो मूळचा सिद्धच आहे असे स्पष्ट भासते.
ज्या अर्थी कोट्यावधी वर्षे आणि सहस्रावधी जन्माचे आडबंदरे ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला पोचतो, त्या अर्थी मोक्ष सिद्धीची सर्व साधने आपोआप त्याच्या पाठीमागे लागून येतात आणि त्यामुळे सहजच तो विवेक साम्राज्याच्या धनी होतो. नंतर त्या विवेकाचाही विचार करण्याचा वेग कुंठित होतो आणि मग विचाराच्या कक्षेत जे येऊनच शकत नाही त्या परब्रह्माशी तो एकरूप होतो. तेथे मनाचे आब्र ढग वितळून जाते, वायूचे वायूपणे नाचते आणि तो चिदाकाशाचा आपल्यातच मुरून लोपतो. ओंकाराचाही माता गडप होतो. असे आघात व शब्दाचे सुख त्याला लाभते, म्हणून त्याचे वर्णन करता आधीच भाषा मुरडून माघारी परतते. अशा प्रकारची जी ब्राह्मी स्थिती तिला परमगती म्हणतात. त्या निराकार अवस्थेची तो मूर्तीच बनतो. त्याने मागच्या अनेक जन्मात विपरीत ज्ञान हाच कोणी पाण्यातला मळ तो साप झाडून टाकला असल्यामुळे या अवस्थेजवळ जाता क्षणीच लग्नघटा पाण्यात बुडते आणि ब्रह्मस्थितीची संलग्न होऊन तो त्या स्थितीशी मिसळून एकरूप होतो. ज्याप्रमाणे वितळलेले आब्र गगनरूप होऊन जाते, त्याचप्रमाणे जेथून विश्व संभवते व माघारे जिथे विलीन होते तेच ब्रह्म प्रस्तुतचे शरीर धारण करीत केले असताही तो बनून जातो. ज्या लाभाच्या आशेने धैर्याच्या हातात आधार घेऊन कर्मनिष्ठ लोक षटकर्माच्या प्रवाहात उडी घालतात किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानाचे कवच चढवून संसार बरोबर समरंगात दोन हात करवतात किंवा ज्याच्या अभिलाषा मनात वागवून तपोनिष्ठ लोक तपोरूपी अवघड गडाचा तुटलेला निसरडा व दुर्गम गडा चढण्यासाठी धडपड करतात, जे भक्ताच्या भक्तिविषयक व याचकाचे यज्ञ दैवत आहेत. एकंदरीत जे सर्वांना सर्व काळ पूज्य आहे तेच परब्रह्म तो आपण स्वतः झालेला असतो. आणि ज्या अर्थी हे सिद्ध तत्व सर्व साधकांचे साध्य असते, ज्या अर्थी तो कर्मनिष्ठांना वंदनीय होतो, ज्ञानांना ज्ञानविषय होतो आणि तपस्व्यांना तपाची आदी देवता होतो, त्याच्या मनोधर्माला अशा प्रकारे जीवात्मा व परमात्म्याचा संगम जडला. तो शरीरधारी असूनही या थोडविला चढतो. म्हणून अर्जुना, माझा तुला असा सदाचा उपदेश आहे की तू योगी हो. अरे, ज्याला योगी म्हणतात तो देवाचा देव समजावा. तो माझे सर्वस्व किंबहुना प्राणच होय. त्या पुरुषाच्या ठाई भजन करणारा भजन व भजनीने ही जी भक्ती साधनेतील त्रिपुटी ती मीच आहे असा अखंड अनुभव असो, मग त्या पुरुषाच्या आणि आमच्या परस्पर प्रतीचे वाचेचे वर्णन होऊ शकत नाही. त्या तन्मयतेच्या प्रेमाला साजेल अशी उपमा पाहिजे असेल तर मी देह आणि तो आत्मा हीच ती उपमा होय. अशा प्रकारे भक्त चकोरांना आनंद विणारे चंद्र, सगुणांचा सागर व त्रिभुवनात नरश्रेष्ठ जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला बोलले असे संजयाने धृतराष्ट्राला कथन केले. त्यावेळी प्रथमापासून उपदेश ऐकण्याची जी श्रद्धायुक्त उत्कंठ अर्जुनाला झाली होती ती आता दुप्पट झाली आहे. हे श्रीकृष्णाला कळून चुकले, म्हणून श्रीकृष्णाला साहजिकच मनात संतोष झाला. आरशात जसे प्रतिबिंबित दिसावे तसा आपल्या भाषणाचा ठसा अर्जुनाच्या मुद्रेवर दिसत आहे. हे पाहून श्रीकृष्णाला वाटलेल्या आनंदाच्या भरात ते आता हेच प्रकरण विस्तारपूर्वक सांगतील. तो प्रसंग पुढील अध्यायात आहे. त्या प्रसंगात शांतिरस इतक्या स्पष्ट उत्कटलेला येईल की त्याने महासिद्धांतरूपी बीजाच्या मुद्द्याला अंकुर फुटतील. कारण सात्विक भावनेच्या दृष्टीने आत्मभावनेची ढेप विरघळून श्रोत्यांच्या चतुर्चित्ताचे वाफे बीज धारणेला सज्ज झाले आहेत. त्या चित्ताच्या एका तेचा सोन्यासारखा उभारा लाभल्यामुळे निवृत्तीनाथांना सिद्धांत बीज पेरण्याचा हुरूप आला आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरूंनी बीज पेरण्याकरता माझ्या चांड्याच्या ठिकाणी योजना केली व माझ्या मस्तकावर हात ठेवून ती बीज चांड्यात घातली. म्हणून या मुखाने जे जे बाहेर पडते ते संतांच्या हृदयात नेमकेच शिरते. पण हे विषयांतर आता पुरे. श्रीकृष्णाने अर्जुना काय सांगितले ते आता तोच सांगणारे धनी आपणास सांगेल. आपण कानाने शांततेने ऐका, पण श्रोतेजनांनी मनाच्या कानाची किंवा बुद्धीच्या डोळ्याने पाहावे, आपले चित्त अर्पण करावे आणि जी वाचा निघेल ती आपण ऐकावी. असा या आदलाबदलीचा व्यवहार झाला पाहिजे. मग अवधानाच्या हातात हे बोल उचलून हृदयाच्या हात भरावे, म्हणजे हे सज्जनांनी आवड पुरवेल. हे बोल आत्मकल्याण करतात, परिणामाला सजवितात, आणतात आणि जीवाला सुखाची प्राप्ती होईल असे करतात. आता अर्जुनाबरोबर श्रीकृष्णाने जे सुंदर व चतुर संभाषण केले तेच या मुखावाटे ओवीरूप छंदाने सांगतो, ते आपण श्रवण करावे. हरये नमः, विष्णवे नमः. अध्याय 6 आपण श्रवण केलेले आहेत. आता